मी जळगावात 11 दिवस कापसाच्या मुद्द्यावर उपोषण केल्याचा किस्सा आता महाजनांनी सांगितलाय। माझ्या आंदोलनाकडे बघायचंही नाही असा अजितदादांचा कडक निरोप होता। दादांनी देवकर आप्पांना आंदोलनाकडे दुर्लक्ष करा असं म्हटलं होतं। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी महाजनांनी अजित पवारांसंदर्भातील जुना किस्सा सांगितलाय। देवकर आप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते। त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो। ते रोज ये जा करायचे, पण माझ्याकडे बघतही नव्हते। मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील, पण एकही दिवस ते आले नाही। 5व्या 7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा आप्पांना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला। पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही, त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या। आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे, त्याला बसू द्या तिथे काय उपोषणाला बसायचं असेल तर। आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं। शेवटी मुंडे साहेब आलेत, देवेंद्रजी आले, मुनगंटीवारजी मित्र त्यावेळेला होते, सगळे आम्ही आमची टीम होती, सगळे त्या ठिकाणी आलेत आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुट